आणि आजच नवीन कामाला सुरुवात करा. हॅलो ताई, नमस्कार. नमस्कार नमस्कार. कोण बोलत आहात आपण? मी बडनेरा लकडगण नई वस्तीतून हिम्मतराव शृंगारे बोलतो ताई. अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार. कसे आहात आपण? मी चांगला आहे ताई, तुम्ही कशा आहे? मी पण मस्त मजेत आहे. काय चालू आहे सध्या? काही नाही ताई, बसला आणि फोन लावायची आठवण झाली, फोन लावला ताई मी. अच्छा अच्छा. आकाशवाणीची एखादी आठवण पण सांगा आता आम्हाला. आकाशवाणीची आठवण तर ताई खूप आहे. अशा आपल्या आकाशवाणी केंद्र आता आहेत तर आम्ही तेव्हापासून ऐकत होतो ताई. नवीनच आपलं अमरावती आकाशवाणी सुरू झालं, हा हा. त्याच्यावर माझे पत्र, फोन, फरमाईश चालू राहायचे ताई. तुमचे पत्र आम्हाला नेहमीच मिळतात. हो ताई. आणि आकाशवाणी आहे ते सगळं आपल्याला बातम्यापासून तर मनोरंजनापर्यंत सगळे कार्यक्रम आकाशवाणी केंद्र, आरोग्याची माहिती, सगळ्या विषयावर तिथं आपले मुलाखत वगैरे, कोणी श्रोत्यांची म्हणा ती माहिती रेडिओमुळे मिळते ताई. आणि पूर्वी काय ताई, साधन रेडिओशिवाय दुसरा उपाय नव्हता ताई. 70च्या दशकात, बरोबर बरोबर. दशकामध्ये हो हो. आम्ही लहान असताना आमच्या आईनं अमरावतीहून रेडिओ घेतला होता ताई अच्छा. त्या काळामध्ये. आणि तेव्हापासून आमच्या आईपासून आम्हाला रेडिओचा छंद लागला. अच्छा अच्छा. आज तर माझी आई नाही आहे, पण ते आम्हाला आवड लावून दिली ताई. तो काळ वेगळा होता ताई. टीव्ही नव्हतं, काही नव्हतं, साधन नव्हतं. हो हो. आता युग आता पुढे चाललेला आहे, जग पुढे चालला आहे. हो हो. पण बरोबर आहे, जग पुढे चाललेलं आहे, पण आजही रेडिओवर प्रेम करणारे तुमच्यासारखे श्रोते आहेच की. हो ताई, मी तर 70 पासून ऐकून आलो ताई, 1970 पासून. हो हो बरोबर. मग असं आता आम्ही कसा रेडिओ होता आमच्या घरी, आईनं आणलेला, तेव्हापासून कार्यक्रम ऐकत जाव. हो हो. आम्हाला त्याच्यावर माहिती 10 वर्ष असं ऐकलं मी. बरं, कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? धूमधडाका नावाचा चित्रपट होता, त्यातले कोणतेही गाणं देता येईल चांगलंच. माझी पत्नी पद्माताई शृंगारे, सुनील शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार ताई. आणि अमरावती रेडिओ श्रोता संघाचे सर्व मित्र मंडळी ताई. नक्की नक्की. तुमच्या आवडीचं गीत आपण हे ऐकूया. धन्यवाद ताई, नमस्कार. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. कोण बोलत आहात आपण? सुनील मुके बोलतो, मार्डी रोड, विद्यापीठ परिसर. नमस्कार नमस्कार. कसे आहात? बस ठीक आहे मॅडम. आज थंडीची चाहूल लागली भरपूर. हो हो बरोबर आहे. खूप थंडी पडत आहे बा आपल्या एरियात. काय करता आपण? मी पोलीस मध्ये होतो मॅडम, PSI रिटायर झालो आहो, 4 वर्ष झाले आहे. अच्छा अच्छा. आणि मग तिथं घर बांधलं आहे मग गाडगेबाग कॉलनीमध्ये. अच्छा. कार्यक्रम नेहमीच ऐकतो, सकाळी 6 वाजतापासून रात्री 11 पर्यंत. अरे वा, छान. आमचा कोणता कार्यक्रम आवडतो तुम्हाला? पण सर्व आता सकाळचा जो आपण कार्यक्रम चालू केला, हम्म. भक्तिगीतचा, हा, भक्ती संगीताचा. हो हो भक्ती संगीत हो खूप छान. आणि मुलाखती खूप चांगल्या आहेत. हो हो ते काल परवा अशोक मागचेची मुलाखत दिली, हो 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 हो. चांगली, खूप छान होती. ते कार्यक्रम आपण ऐकत राहायचं. रिटायर झालो, मुलीचे लग्न झाले, आता आपण आम्ही दोघंच आहे. हो आणि आता रेडिओची साथ आहे. हो बरोबर आहे. तुमच्या दोघांसोबत रेडिओची साथ. रेडिओ केव्हापासून ऐकता आपण? पासून ऐकत आहोत. 2 बँक होतं पहिले बुश कंपनीचा, तेव्हापासून रेडिओचा मला शौक आहे. हो हो बरोबर आहे. गाण्याचा भरपूर शौक आहे. आणि आकाशवाणीवर मी अकोला चालू होतो, मागा तर फोन करत होतो. हम्म, हम्म. आपल्या हाय आकाशवाणीवर मी आता 2 हप्त्यानंतर फोन आहे माझा. अच्छा अच्छा अच्छा. कारण दुसरं चान्स मिळाला बघा. बरोबर आहे, दुसऱ्यांना पण चान्स मिळाला पाहिजे. तर मॅडम, मला काय म्हणणं आहे, आपले जे आशिष गावंडे आहे त्यांच्याकरता काय माहिती आहे, आपण जे मुलाखती घेतो का नाही आपल्या आरोग्य विभागाच्या, त्यामध्ये एका लसीकरणचा कार्यक्रम घ्या असं माझा विचार आहे. सांगा त्यांना, गावंडे साहेबांना, बेळगाट मध्ये बरंचसं कुपोषित बालक आहे, कुपोषण झाला आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि बरेच लोकांना, स्त्रियांना, गरोदर बायांना एक लसीकरण कधी कधी घ्यावं लागते. बरं बरं, नक्कीच तुमचं हे निवेदन मी नक्कीच सरांपर्यंत पोहोचवेल. कोणतं गीत ऐकायचं? सांगा जसं मॅडम, जुना चित्रपट आहे धर्मेंद्रजीचा मन की आंखें, त्याला वो रसिया जाने वाले आजा तेरी याद सता है. वा वा, फारच छान. च्या आवडीचं हे गीत ऐकूयात. आभार, धन्यवाद. कार्यक्रम ऐकतो यावर. यवतमाळची थंडी काय म्हणते? यवतमाळची थंडी, हो यवतमाळला थंडी जास्त आहे आता, काल वाढली. अच्छा अच्छा. हो का? थंडी गिंडी पाहिजे आता. तुरी आता उत्पन्न नाही होऊन राहिलं थंडीच्या मानानं. मग तुम्ही थंडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय विशेष काळजी घेता? संरक्षण करण्यासाठी काहीच मार्ग नाही ना, फवाराच असतो मॅडम. हो 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 हो. आता निसर्गाच्या समोर कोणाचाच उपाय चालत नाही ना. हो बरोबर आहे. आपणही निसर्गाची काळजी घेऊयात आणि निसर्गही आपली काळजी घेतो. नाही, काळजी घेतो मॅडम मी निसर्गाची, म्हणजे असं मार्गदर्शन करत राहतो, झाडं लावा, तण वापरू नका. अच्छा अच्छा.
ते फुलं जे आहे आपल्या झाडाला टाका, त्याचं कंपोस्ट खत बनते. अरे वा. मी ऐकत नाही, आता सांगितलंय तरी. नाही नाही, ऐकतात तुम्ही, छान काम करत आहे. नक्कीच कोणीतरी नक्कीच ऐकेल आणि त्याला सपोर्ट करेल. हो, मी समाजसेवा करतो मॅडम जी. अच्छा अच्छा, बरं कोणते गीत ऐकायचंय आपल्याला? निवृत्त पवारनं गायलेलं एखादं लोकगीत द्या मग. माझी पत्नी आहे देवीबाई गुजर, हा. माझा मुलगा चंद्रकांत गुजर, सून आहे प्रियंका गुजर, माझा लहान मुलगा प्रशिक्षण नाथ आहे यशस्विका गुजर, आणि माझे मित्र मंडळी आहे पौर आहे आशिष भाऊ चामटकर, हे वडगाव पोलीस स्टेशन. नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम. हा, मी उत्तम सर ऐकून ज्ञानेश्वर बोलून बोलून आलो. नमस्कार नमस्कार, बोला काय करता आपण? हा, मी शेती करतो. अच्छा, अरे वा. हा, कोणती पिकं घेतली आपण यावेळी? आम्ही चना, हरभरा, चना सोयाबीन, तूर हे पिकं घेतो. अच्छा, मग तुम्ही रेडिओ केव्हा हे- ऐकता? मी मॅडम तुमचं 20-21 वर्षापासून आकाशवाणी ऐकून राहिलो अमरावती. अरे वा, क्या बात आहे. हा, मला खूप आवड आहे. सकाळी 6ला लावतो तो रात्रीचे 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत मी ऐकत असतो. अच्छा अच्छा अच्छा. तो नाराजी एक वाटते का किती वेळा फोन लावला, फोन लागलाच नाही. पण आता तुम्ही आनंद व्यक्त करा, आता तुमचा फोन लागला. आता लागला ना. आमची शेती चांगली आहे, आमची इथं भारी शेती आहे, इरिगेशन आहे 4-5 एकरचं, भाजीपाला वगैरे लावतो काही. अच्छा अच्छा, अरे वा, छान. आमच्या आवडीचं गाणं सांगू का? हो हो, आता तुमच्या आवडीचं गीत. मैं तुलसी तेरे अंगण की. हो, तुमच्या आवडीचं हे गीत आपण ऐकूयात. हो हो. धन्यवाद. नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम. आकाशवाणी अमरावती. हो, आकाशवाणी अमरावती. आपण कोण बोलत आहात? क्लासवरून विजय निर्मळे बोलतो म्हटलं मॅडम. हा हा, बोला बोला बोला. तर मला गाणं ऐकायचं आहे मॅडम. कोणतं गीत ऐकायचंय? मला ऐकायचं आहे दिल पिक्चर मधलं. दिल पिक्चर मधलं कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? ओ पिया पिया क्यू भुला दिया. बरं, आपण तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूया. तत्पूर्वी मला सांगा, तुमचा एखादा छंदाविषयी आपण बोलू. कोणता छंद आहे तुम्हाला? मला मॅडम गाणी ऐकणं आवडतं. मी ब्लाइंड आहो मॅडम, दिसत अच्छा. नाही मला. आम्ही दोघे जण ब्लाइंड आहो. माझी मिसेस पण, मी पण, मला अच्छा. मुलगी आहे अच्छा अच्छा, काय नाव आहे आपल्या मुलीचं? वैष्णवी विजय निर्मळे. अच्छा, वैष्णवी कोणत्या क्लासमध्ये? ते 3री क्लास मध्ये आहे. अरे वा, छान. वैष्णवीला आमचा हॅलो सांगा. हो, ठीक आहे मॅडम. हो, ऐकूया. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. हॅलो, स्वर संवाद. हो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. नमस्कार, कोण बोलत आहात आपण? हा, नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार, कोण बोलत आहात? आपलं नाव काय आहे? हा, मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ बोलतोय. मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इथून बोलतो ताई. अरे वा वा वा, पैठण वरून बोलत आहात तुम्ही? हो ताई, पहिल्यांदाच फोन लागला ताई याच्या कार्यक्रमामध्ये. आणि किती छान, तुमचा फोन पण लागला. लई वेळचं लावितो मी, पण फोनच लाग ना ताई. अच्छा अच्छा, आणि आम्हाला फार आनंद की आमच्या श्रोता वर्ग पैठण पर्यंत आहे. हो, मोबाईलच्या ऍपद्वारे आम्ही ऐकत असतो तुमचे आकाशवाणीचे कार्यक्रम, अमरावतीचे कार्यक्रम. बरोबर आहे. न्यूज ऑन एअर ऍप या मोबाईल ऍप वरून तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकता. हो, रेडिओला तर नाही ऐकायला भेटत, ते मोबाईल ऍपद्वारे छान ऐकायला भेटते, एकदम स्पष्ट. हो हो, काय तशी तर पैठणची खासियत आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. काय आहे पैठणची खासियत? पैठणची खासियत अशी बरं का ताई, इथं एकनाथ महाराजांची समाधी आहे, बरोबर आहे. आणि ज्ञानेश्वर उद्यान आहे बघायसारखं, आता चालू झालेलं आहे. खूप छान कार्यक्रम असते तिथं बघायला, खूप छान आहे. संध्याकाळच्याला आणि नाथसागर डॅम आहे तिथं, एक नंबर महाराष्ट्रातलं माती मधलं. अरे वा, पैठणला लवकरच येऊन भेट द्यावी लागेल मग. हो, तुम्ही येताय, तुमचं स्वागत आहे पैठण नगरी मध्ये. हो हो हो, नक्की नक्की. बरं, कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? चित्रपटाचं नाव आहे राम राम गंगाराम गंगाराम. हो. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूरनं. गीताचे बोल असे आहेत, गालावरची कळी तुझ्या लावी वेळ, मला कसं सांगू तुला, एक मोका दे मोका दे मोका दे, असं गीत आहे बघा ताई मराठी. वा वा, तुमचा आवाज खरंच खूप छान आहे आणि तुमच्या आवडीचं हे गीत आपण ऐकूयात. धन्यवाद. हो ताई, माझे 1-2 मित्राचे नाव सांगू ताई? अरे हो, सांगा सांगा. पाहिले ना, आमच्या बरोबर तुम्ही बी आनंद घ्या बरं का ताई. हो, नक्की नक्की, आम्ही पण या गीताचा आनंद घेऊ, तुम्ही पण या गीताचा आनंद घ्या. हो, आमच्या मित्राचे नाव असे आहे, हा हा. सूर्य जाधव, सय्यद जलालभाई, हिरामन खिराडे, शहाजी बोरके, साहेबराव पाटील, विजय पाटील आणि गुणवंत कडू, गौतम रायबोले, अंजनगाव जवळडीचे सगळे मित्र मंडळी ऐकतील, आणि तुम्ही पण आनंद घेता या गीताचा. हो हो, आम्ही पण आनंद घेतो, तुम्ही पण घ्या. धन्यवाद. कॉल कार्यक्रमात सामील पड केली आणि आम्हाला फोन केला, खरंच आम्हाला खूप छान वाटतंय ऐकून. प्रयत्नांती परमेश्वर. बरोबर आहे, प्रयत्नाशी परमेश्वर. कोणते गीत ऐकायचंय आपल्याला?
आज सरगम चित्रपटातील डपलीवाले ते मी अमरावतीलाच पाहिला होता स्टेट ऑफिस मध्ये. अच्छा, सरगम हा चित्रपट तुम्ही अमरावतीला बघितला होता. हो, 40 वर्ष होऊन गेले. आणि 40 वर्षापासूनही तुम्हाला हा चित्रपट आणि या चित्रपटातली गीतं आवडतात. ते ऋषी कपूर, जया परदा ते मुकी होती. नक्कीच आपल्या आवडीचं हे गीत आम्ही तुम्हाला ऐकवतो. धन्यवाद. काही मंडळी ऐकणारी येवता बंदीवरून हलुमारे परिवार, खोडी बुजुर्गवरून नाचवाय कुंदन कांबळी आणि कांबळी परिवार. नक्कीच नमस्ते. आपल्या सर्वांच्या आवडीचं आपण हे सरगम चित्रपटातलं गीत ऐकू. नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम. मी खेरडे टेलर बोलताय. बरं, कुठनं बोलताय? हे अमरावतीमधून बोलत आहे. हो हो, काय करता आपण? मी टेलर काम करतो. अच्छा अच्छा. हा, अरे वा, किती वर्षापासून आपण हे काम करता? शेत आता समजून 30-35 वर्ष झाले करत आहे. 30-35 वर्ष, क्या बात आहे. हा, 85 पासून चालू केलं होतं. अच्छा, म्हणजे स्त्रिया आणि मुली खूप सुंदर दिसतात याचं थोडं बहुत श्रेय तुम्हाला. मग तुम्ही तुमचं काम करताना आमचा रेडिओ ऐकता, बरोबर ना? हा, ते आमचा टेलर लोकांचा म्हणजे विशेष एकच हे आहे का, तोच आमचा म्हणजे एक साथी म्हणून आहे. बरोबर आहे. त्याच्या आम्हाला काम करण्याची म्हणजे कृती राहते, मन कानात ऐकायलाही मिळते. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. बरं, कोणतं गीत आपल्याला ऐकायचं आहे? मला गीत राजा और रंगचं पिक्चरचं गाणं आहे. नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम. सरसवाद मी मराठीतून बोलतो. आणि सबका आपण आकाशवाणी अमरावतीचं केंद्र कसं ऐकता, म्हणजे आवड कशी? मी सकाळपासून ऐकतो ना. अच्छा भक्ती संगीत हे ते सगळे कार्यक्रम ऐकतो. अच्छा, सगळे कार्यक्रम आपण ऐकता, क्या बात आहे. आज कोणतं गीत ऐकायचंय आपल्याला? मधलं हे मेरे देश की धरती. मेरे देश की धरती. नक्कीच आपण हे गीत ऐकूया. काय करता आपण सकाळची? माझं किराणा दुकान आहे. किराणा दुकान आहे आणि हा. तुम्ही तिथे बसून छान रेडिओ ऐकता. हो हो हो. अरे वा वा, क्या बात आहे. चला आपण ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. नमस्कार, स्वर संवाद कार्यक्रम. नमस्कार मॅडम, नमस्कार नमस्कार. कोण बोलत आहात आपण? मी प्रफुल्ल सुमनशी बोलतोय मॅडम, काकड्यावरून. बरं बरं, नमस्कार. काय म्हणता, अच्छा, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत आहे मॅडम. मी काय म्हणतो मॅडम, आपला प्रोग्राम चालू झाला ना, फोन करा आणि गाणं स्वतः आहे का? हो 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 हा, त्याच्यासाठी मी मॅडम तुम्हाला फोन लावला. हो हो हो, आपला फोन लागलेला आहे. अभिनंदन. हो मॅडम, आता आम्हाला गाणं ऐकायचं होतं. माझी मिसेस तुम्हाला सांगतो कोणतं गाणं होतं. हा मॅडम. अच्छा, तुमच्या अनिका. मिसेसशी. हॅलो. नमस्कार अनिकाजी, हा, नमस्कार मॅडम. कसे आहात आपण? छान आहे मॅडम. बरं, आपल्या आवडीचा गायक? गायक मला लता मंगेशकर आवडते. क्या बात आहे. हा, आपण कोण बोलत आहे मॅडम? मी शामली देशमुख बोलत आहे. हो ना. कोणतं गीत ऐकायचं आपल्याला? मला गाणं हे चांदणी फुलांनी हे गाणं ऐकायचं आहे मॅडम. हा, गीत ऐकायचं आहे मॅडम मला. चांदणे शिंपीत जा या चित्रपटातलं गीत आहे. हो 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 मॅडम. बरं बरं बरं, चला धन्यवाद, तुमच्याशी बोलून छान वाटलं. हो मॅडम. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. मी दीपक जाधव, मोंढा, तालुका जिल्हा बुलढाणा इथून बोलतो ताई. बरं, बुलढाणा इथनं बोलता आहात. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. काय करता आपण? मी शेती करतो ताई आणि बऱ्याच दिवसानंतर सरसवाद या कार्यक्रमात फोन लावला. हो, बऱ्याच दिवसानंतर आपला फोन लागला. हो. आम्हाला पण छान वाटलं तुमचा फोन लागला. आणि आजच्या शेती कार्यक्रमात व्यतिरिक्त काय करता आपण, म्हणजे एखादा छंद आपला? छंद फक्त असे ताई, गाणे ऐकणे, रेडिओ ऐकणे, अच्छा, अरे वा वा. आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभाग घेणे. अरे वा वा, क्या बात आहे. तुमचे छंद ऐकूनच आम्हालाच जास्त आनंद झाला. हो का, नक्कीच. हो. बरं, आज कोणतं गीत ऐकायला आपल्याला आवडेल? राजा हिंदुस्थानी मधलं नाव अरे वा वा, राजा हिंदुस्थानी मधलं कोणतं? कितना प्यारा तुझे रब ने बनाया. नक्कीच नक्कीच, आम्ही तुम्हाला हे तुमच्या आवडीचं गीत ऐकवतोय. धन्यवाद. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. हाँ जी, नमस्कार नमस्कार नमस्कार. जी, योगेश जांगड़े बोल रहे हैं हम बेमेतरा छत. अच्छा योगेश जी, नमस्ते. क्या करते हैं आप छत्तीसगढ़ में? हमारा खेती बाड़ी काम है. तुम्ही आमचं अमरावतीचं आकाशवाणी केंद्र कसं ऐकता मग? हाँ जी, अभी अभी सुनना शुरू किए हैं. को और क्या पसंद है करना आपको? घूमना फिरना सबसे ज्यादा पसंद. अच्छा, घूमना फिरना आपको पसंद है, अच्छी बात है. छत्तीसगढ़ में क्या देख सकते हैं? छत्तीसगढ़ में डोंगरगढ़ में बमलेश्वरी माता का मंदिर है. अच्छा. इधर रतनपुर में महामाया माता का मंदिर, मतलब बहुत यहाँ पे शक्ति पीठ है माताओं का. अच्छा और अच्छा सरगुजा और बस्तर का जो वनांचल है वो काफी मनोरम है. अच्छा अच्छा अच्छा. आज कौन सा गीत आपको सुनना है? पैरों में बंधन है पायल ने मचाया, और फिल्म है मोहब्बतें. मोहब्बतें. जी जरूर जरूर, आपको हम अभी मोहब्बतें फिल्म का ये गीत सुनाएंगे. धन्यवाद. धन्यवाद. हेलो, स्वर संवाद कार्यक्रम.
हॅलो मडावी जवळनगर अमरावती. नमस्कार नमस्कार. मी 2 आठवड्यापासून फोन लावून राहिलो. अच्छा, आनंद व्यक्त करा, तुमचा फोन लागलाय. काय करता आपण? काहीच नाही करत. अगोदर मी क्लास घेत होतो कारण मी तबला वादक आहे. अच्छा, अरे वा. हो, तबला विशाल झालंय माझं आणि मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे. अच्छा अच्छा, कोणतं गीत ऐकायचंय सर आपल्याला? मला गाणं ऐकत आहे. ज्या गाण्याने मला हार्मोनियम शिकवली ते गाणं माझ्या म्हणजे एक माझ्या कलेचा तुकडा आहे असं समजा का. मला हार्मोनियम त्याच गाण्याने शिकवलं. त्या फील्ड मध्ये मी जवळजवळ म्हणजे MA विद्यार्थ्यांपर्यंत मी संगीत शिकवू शकतो. तर मला गाणं ऐकत आहे. या गाण्याने मला हार्मोनियम शिकवली. ते गाणं लता मंगेशकर दिदींनी गाणं जे म्हटलेलं आहे फकीरा म्हटलं दिले मी तुझे विटा, हे गाणं ऐकत आहे. माझ्यासोबत आहे माझी पत्नी नंदा मडावी, सचिन मडावी आणि संतोष मडावी, ज्योत्स्ना मडावी, सन्नवी मडावी, यश मडावी आणि माझा विद्यार्थी आहे एक प्रतीक अकर्ते. त्या लोकांना गाणं ऐकायचं आहे मॅडम. लता मंगेशकरच्या आवाजात तुम्हाला हे गीत हो, ऐकायचंय? दिलं मी विटा हे. हो हो, नक्की नक्की. आपल्या आवडीचं हे गीत आनंदात राहणं महत्वाचं आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांनी आनंदात राहावं हीच आमची इच्छा. तर श्रोत्यांनो, आनंदात राहा, असंच हसत राहा आणि न विसरता दर मंगळवारी आम्हाला 3:30 ते 4:30च्या दरम्यान फोन करा. आमचा फोन नंबर आहे 072126684041. फोन तर करा, मात्र दर शुक्रवारी 11 वाजता स्वर संवाद हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आपल्या आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावर. तर आपल्या रेडिओ मैत्रीण श्यामली देशमुखला रजा द्या स्वर संवाद या कार्यक्रमातून. नमस्कार. फोन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आज संवाद साधला होता श्यामली देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड